थोड्या वेळात येतील. तोपर्यंत एक छोटे कहाणी आहे आपल्याकडे. गणपती बाप्पा यांचे नाव एका महिलेने सांगितले, तिने समजा 7 सांगितले, 5 सांगितले. ओके, परफेक्ट. ज्यांना माहिती 4 नाव. किती नाव आहेत सांगा बरं जर. पूर्ण नावं किती आहेत? 21. ओके, तुम्ही 4 पर्यंत गेलेला आहात. ओके, नेक्स्ट. विघ्नहर्ता, मोरेश्वर, लंबोदर, एकदंत, वक्रतुंड, किती नावं सांगितली? टोटल 13-14 नावं सांगितली तुम्ही. अरे वा. गणपती, गजानन, विघ्नहर्ता, बल्लाळेश्वर. माईक जवळ पकडा, माईक जवळ पकडा, एवढं जवळ पकडा म्हणजे 1 इंच राहायला पाहिजे. फक्त काळजी घ्या की तुमची लिपस्टिक त्याला नाही लागली पाहिजे. हा. गणेश, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. गजानन, मोरेश्वर, एकदंत, वरद, वेदांत, हेरम, विनायक, अष्टविनायक, मोरेश्वर, 6, बल्लाळेश्वर. 7. चला नेक्स्ट. बरं, ज्यांनी सांगितले नावं त्यांच्यासाठी टाळ्या तर देतात जोरदार. हा, घ्या नाही. 5, 6, 7, 8, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. ओके, चला नेक्स्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. श्री गणेश, 1, गौरीपुत्र, 2, शिवपुत्र, 3. बल्लाळेश्वर, मोरेश्वर, गजवक्र, लंबोदर, भालचंद्र, 15 आणि 14 असा हा स्कोर आहे. 2, 3, 4, 5, 6. ओके, नेक्स्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, विघ्नहर्ता, 8, मोरेश्वर, 9, भालचंद्र, मोरेश्वर, 5. गणेश, गणेश 6. ओके, नेक्स्ट. गणेश, माईक जवळ या ताई. गणेश, 1, गणपती, 2, लंबोदर, 3, विघ्नहर्ता, 4, मोरेश्वर, 5, अथर्व, 6. ओके, नेक्स्ट. बरं, सगळ्या जणांसाठी जरा जोरदार टाळ्या म्हणून तुम्ही ट्रेनिंग ते केली माईकवर बोलण्याची. हां. गणपती, 1, 2, अष्टविनायक, 3, सिद्धिविनायक, 4, अथर्व, 5. ओके, तुमच्यापैकी कोणी ट्राय करताय? हां, ओके, या ताई. गणपती, 1, गजानन, 2, मोरया, 3, विघ्नेश्वर, 4, विघ्नहर्ता, 5, विघ्ननाथ, 6, मयुरेश्वर, 7, भालचंद्र, 8. नाव लिहून घ्या आपल्या मंडळामध्ये ताईंचं. ताई तुमचं नाव द्या तिकडे. ओके, हां, माईक माझ्याकडे द्या. चला. हां, तुमच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवा.
लाईन मध्ये सुटसुटीत उभे राहा, सुटसुटीत उभे राहा. हा या ताई बघा सर, या 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 काय आल्या बा रांगीत असत्या बचत गटाची मीटिंग आहे. चला आलेत का सगळे उभं काय का चल. हॅलो, सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक आयोजन केलं आहे. हा श्री विघ्नहर्ता गणेश मंडळाने आयोजन याचं केलं. जसं वाटतं ना कधी की त्यांनी डिसिजन चुकीचं दिलं किंवा बरोबर नाही बरोबर दिलं, तर आपल्या मंडळातर्फे आणि आपल्या कॉलनीमध्ये रहिवासीतर्फे देखील आपण आपल्याकडनं पण आपण निरीक्षण करणार आहोत. त्यानंतर नियम दुसरा. ओके हा आता गेम सुरू करण्याअगोदर मी आत्ताच सांगतोय, तुम्ही तुमच्या टॅलेंटनुसार गेम खेळणार आहात. कार्यक्रम संपल्यावर उद्या तुम्ही भेटल्यावर एकमेकींना चर्चा करा. असं करायचं. खेळ खेळ. चलो वन अँड रन. चला बाजूचे जे उभे त्यांच्या काळ्याला जोडला पाहिजे. जरा कॉन्फिडन्स वाढवा. चालत 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 राहा. मी कॅच म्हटल्यानंतर चालत राहा. चालत राहा नाही. अरे बापरे 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 काय करते कृपा आणि मंडळाचे आता थांबा 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 थांबा. चला 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 चला. अरे आशी चला बाकीचे लोक जरा टाळ्या पाहिजे सगळ्यांच्या. बाजूला उभा राहा, बाजूला बाजूला लवकर 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 लवकर. ओके चला 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 चला. मावशी 1 2 3 1 2 3 या आलेल्या इकडचे. अरे अजून फिरून यायचंय का. 1 2 2 2. अरे पार्टनर मागं लागली. अरे त्याला पकडू नका. हा 1 2 3. अलीकडचे 3 जोडी बाजूला आहे. दोन गाड्या काढायच्या. दोन जोड्या निघणार आहे. 2 जोड्या. 2 जोड्या. रन कॅच. कोणत्या 2 जोड्या. हा चला 3 2 1 गो रन. हा हे बघा धक्का मारू नका. ज्या सगळ्या कॉर्नरला महिला आहेत हा आणि जे आउट झाले त्या घाबरू नका. याच्यामधून फक्त 3 जण वरती जाणार आहेत. तुम्हाला पुन्हा खेळायला मिळणार आहे. नाही तर उघड टेन्शन घेत बसाल. अरे बापरे चांगलीचं बैल गेलं काय आपलं. हा त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपल्या मंडळाने निर्णय घेतलेला आहे. चला 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 चला.
धन्यवाद ताईसाठी जोरदार टाळ्या होत्या खूप छान खेळल्या आणि यामध्ये आता फायनलची जोडी आहे ती जोडी कोण असणार आहे अरे अजून भाऊ जिंकलेली आहे, थांबलो. ओके रेडी बरं यार सगळ्यांचा जरा चेहरा द्या आवाज द्या चेहरा म्हणजे मेक सम नॉइज म्हटल्यावर आवाज करायचा रेडी 3 2 1 गो मेक सम नॉइज हा असा आवाज शेवटपर्यंत राहू द्या ज्यांना टाळ्या वाजत नाही टाळ्या वाजवा चला रेडी 1 गो निशिकांतजी सर यांचे नाव लिहून घ्या फायनल साठी ओके चला आता पुढच्या राऊंड साठी आपण नियम बदलत आहोत नियम असा आहे की आता जे मॅरिड महिला आहे त्याच खेळणार आहे बॅचलर मुलींनी थांबायचं आहे ओके चला जेवढ्या चालायचंय कोणी कुठे जाऊ शकतं आता पळायचं नाही तुम्हाला चालायचं इकडून तिकडे इकडे चाला म्युझिक रेडी 3 2 1 रन मिक्सअप करा कोणी कुठे चला पूरा एरिया कवर करा नाही पूर्ण एरिया थोडंसं इकडे वा आता मिक्सर चला 5 म्युझिक कंटिन्यू साईड म्युझिक कंटिन्यू 5 लवकर 5 जणी ओके इकडे 5 झाल्या इकडे 5 झाल्यात का इकडे किती झाल्या 5 इकडे 5 ओके थांबा इकडे 5 झाल्यात हा 5 जणी झाल्यात इकडे 5 जणी झाल्यात इकडे 5 जणी झाल्यात इकडे 5 जणी झाल्यात इकडे 5 जणी झाल्यात तुम्ही किती झाल्यात 5 इकडे 5 1 2 3 4 5 6 ओके 5 जणींचे 6 ग्रुप झाले ओके या चालत राहा हात सोडा जे हात धरून चालतील ते आऊट होतील थोडं लांब म्युझिक कंटिन्यू 4 साईडला घ्या आपला ग्रुप साईडला 4 घेऊन आपला ग्रुप साईडला 4 आपला ग्रुप तयार करून घ्या हे आऊट झाले इकडे या तुमचं अच्छा कसं काय आऊट झालंय चालत राहा इकडे 7 झाले
आउट होईल किंवा तुमच्या मनानं बाहेर काढा. 6 इकडे या म्हणा. किती झाले? 6. 6. इकडे 6 झालेत का नाही? ओके, इकडे 6 झालेत का? हे जास्त दिसतंय. तर यांचं काहीतरी बचत गटात हे 7 झाले 7. अरे 7 झाले. हा, तुम्ही तुमचा ग्रुप एकदा धरून घ्या एकमेकीला. हा, बाहेर कोण आहे ती बघा. हा, बाहेर कोण आहे बघा तुम्ही. एक जण आउट करा तुमच्या मनात. कोण जातंय बाहेर? मोठ्या मनाचं कोण? या ग्रुपचं वैशिष्ट्य हेच आहे की आपल्यामुळे अख्खा ग्रुप आउट होणार नाही. यासाठी कोणाला तरी मोठ्या मनानं बाहेर जावं लागेल. बघा, घ्या तुमचा निर्णय. हा, बघा 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 कोण जातंय तुमच्यापैकी. दिलदार मनाचे कोण आहे बघा बघा. हा, आता 6 जणी आपला ग्रुप धरून घ्या. इकडे एक जण कोणतरी तुमच्यामध्ये आउट आहे. सगळ्यात शेवटी कोण आली तुमच्या ग्रुपमध्ये? सगळ्यात शेवटी कोण जॉईन झालं? हा, एक जण कोणतरी आउट होणार तुमच्यापैकी. चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहत नाही. थोडं लांब व्हा, थोडं लांब व्हा. एरिया कव्हर करा, एरिया कव्हर करा, एरिया कव्हर करा. काही 6. अगं बाई 4 जणी अलीकडच्या अलीकडे या. हे दे Yes. चला करा. चालू आहे. ओके, थोडं वॉल्यूम द्या म्युझिकचं. यस, ताई थोडंसं लांब लांब व्हा, लांब 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 लांब. चालत राहा. जरा सगळ्यांचा आवाज द्या. बोल गणपती बाप्पा. सात ग्रुप घेऊन बाजूला. 7. बघा 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 बघा. लवकर 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 7 ग्रुप बाजूला. अरे ओढून नाही नाही. 7 वाले आपल्या इकडचे. एक जण इकडे इकडे या. एक जण लवकर 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 लवकर. परफेक्ट. थोडा थोडा गॅप द्या. ग्रुप मोठा करा, ग्रुप मोठा करा. चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा चालत राहा. थोडी स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या. जरा बाजूची मंडळी टाळ्यांना सगळ्यांना जोरदार. म्युझिक चालू दे भाई, म्युझिक चालू दे. 4. दुसरी लाईन पण उभी बघा. इकडे 4 झालेत का? इकडे 4. आता एक मिनिट. मावशीला जरा उशीर झाला. चालत राहा चालत राहा. And then 6. 6 म्हटलं म्युझिक कंटिन्यू. 6 साईडला या. वडा 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 वडा. तुमचं तुम्ही बघा. 6 इथे 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 ताई इकडे या तुम्ही. इथं झालं काहीतरी. अजून एक जण कोणतरी आउट आहे. इथं इथं इथं. तिकडचं निर्णय सुरू वाटतं. चला शेवटची कोण आलेली? तुमचा ग्रुप हातात धरून घ्या. इथे निर्णय झाला. ओके, काय झालं नाही. तुम्ही
त्यानुसार आल्या मग त्यांच्यामुळे तुम्ही दुसरे आउट होऊ नये म्हणून या बाहेर झाल्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हा आता इकडे काहीतरी फटाळा झाला. हा किती जणी आल्या कोण शेवटी आल्या बरं काय हरकत नाही ते. पुढच्या राऊंडला खेळा पुढच्या राऊंडला या या कोण तिकडून आल्या अच्छा ह्या इकडून आल्या म्हणजे क्रांती चौक साईडनं तुम्ही तिकडून आल्या म्हणजे मोठा नका साईडनं. बरं काय हरकत नाही पुढच्या गेमला खेळा. मागच्या वेळेस जे आवड झालं ते वापस आलं वाटतं. आलं का जे आवड झालं तुझ्या थोडस बाजूला बाजूला बाजूला. 5 जण इकडे 5 जण तिकडे. मावशी या इकडे मावशीसाठी जोरदार टाळ्या. खूप छान खेळलं मावशीने. मावशी खूप खूप धन्यवाद. या एका बाजूला या नाही ओके 15 जणी झाल्या. रेडी रन चला ये पाम चला अरे चार 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 वडा मावशी वडा नाही एवढं वडं काढून मग ठीक एवढं झालं. दुसरा माईक कोणाकडे दुसरा माईक द्या प्लीज सर माईक द्या दुसरा. हे कसं काय झालं मलाच कळावं होतं. तुम्ही दोघी वाढल्या तुम्हालाही नाही कळालं कसं काय झालं. बरं काय झालं हॅलो या माईकचा आवाज दुसरा माईकचा काय झालं. त्या मावशी तुमच्या सोबत खेळत होत्या त्या घोडक्यात गेल्या तुमच्या सोबत काय झालं. तुमचा ग्रुप तुटला अरे देवा. आणि तुमचं सुरुवातीपासूनच घोळ चाललं आल्यापासून ट्रायल राऊंडला जाऊन झालं त्या. तर या तिघींसाठी जोरदार टाळ्या होणार. आवाज आहे बोल गणपती बाप्पा. लेट्स गो फॉर आवाज सगळ्यांचा जोरदार. बच्चे कंपनी मेक सम नॉइज चीयर. आपला ग्रुप बाजूला 4 आउट 7 बाजूला. अरे वा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप जबरदस्त. ओके रेडी 3 2 1 गो रन. एक पा थोडस लांब एक पा अजून लांब थोडस. आणि गोल कसं काय झालं. गोल नव्हतं करायचं आपल्याला. इकडे तिकडे इकडून तिकडे तिकडून इकडे चालत राहा.
चालत राहा 3 3 ताई काय झालं हो ताई कसं काय झालंय नाही ना तर तिघी जण सांगितलं. मी तर ते सांगितलं तुमचं कसं काय घोळ झाला सोडला. त्यांनी हात सोडला तुमच्या मैत्रीण कोण आहे यांच्यात कोण नाही अरे देवा हे तर अवघड झालं आता बरं आता या तिघी जण तुम्ही एकमेकीची मैत्रिणी आहे नाही ना तुम्ही नाही ना या गेमचं हेच वैशिष्ट्य आहे जरा या 6 जणींसाठी जोरदार टाळ्या चालत राहा ये पहा. थांबला. चार. मावशी गोळ झाला मावशी काय करता बरं मावशी तुम्ही चप्पल काढून खेळला होता एकदम जबरदस्त या ताईंसाठी जोरदार टाळा मावशीसाठी काय खेळला तुम्ही खूप खूप धन्यवाद काय हरकत नाही पुढच्या गेमला पुन्हा बघायचं आहे का माझा आवाज द्या बरं या चौघींसाठी जोरदार फेट मारणे चलो बरं जोरदार टाळ्या या चौघींसाठी आणि आता या चौघींपैकी थांबा काही सुचना हा त्यावेळी एकदा थोडं मागे सरका जे गेम खेळायला उठणार तेच उभे राहणार मध्ये 2 1 रन हे चौघांना शेवटपर्यंत येप्पा कव्हर करा कव्हर येप्पा हे याचा आवाज वाढेल का थोडा अजून हा चला बघू द्या थोडा लांब बाकीच्या जरा चेहरा द्या आवाज द्या टाळ्या सोबत नाही चालायचं इकडे तिकडे चालायचं सोबत नाही इकडे तिकडे चालू द्या मी अंक बोललोच नाही रन चला सोबत चालायचं नाही सोबत नाही चालायचं बिचारा दैत होतं इकडे तुम्ही कसं काय झालं तुम्हाला नाही बोलल्या कोण नाही बोलल्या तुम्ही तिघी काय झालं ठरलं नाही तुमचं ओके चला या तिघींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ गेलेल्या आहेत जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्याच्यासाठी तुमचं नाव सांगा ताई पूजा बाबासाहेब काळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या फायनलला पोहोचलेल्या आहेत
ऋतुजा घोरपडे. ऋतुजा घोरपडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. फायनलला पोहोचलेल्या आहेत. जोरदार टाळ्या. नाही ज्या नाही कोणाला धरायचं नाही. गोल्डन चान्स आहे. फक्त 2 लाईनी जबरदस्त आणि तुम्ही विनर. चला हा, बरं. ओके सुरुवात कुठून करायची आपण इकडून का इकडून. हा शक्यतो तुमचं नाव सांगा आणि उखाण्याला सुरुवात. जयश्री चंद्रशेखर पांडे. हा हा महादेवच्या पिंडीवर बेल वाजले चंद्रशेखरचं नाव घेते विघ्नहर्ता गणेश मंडळाचा नवरा. अरे वा जोरदार टाळ्या. क्या बात है, क्या बात है. हा माझं नाव सुनीता पाटील. अन्नावळीवर पत्रावळीवर भातावर तुपासारखं रूपासारखा वाडा. वाड्यात होती तुळस तुळशीला घालते पाणी. आधी होते आई वडिलांची तानी, आता आहे नामदेवरावांची राणी. क्या बात है, जोरदार टाळ्या. अनिता पूर्ण नाव ताई. अनिता ताई सुपे. तुपे. हळद रुसली कुंकू असले संदीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे देव काहीतरी चुकलंय. थोडस पुन्हा एकदा ट्राय करायचं. हळद रुसली कुंकू असली संदीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा चला गुड जोरदार टाळ्या. ओके माझं नाव साक्षी प्रदीप वानर. हा राम लक्ष्मण भरत दशरथाला पुत्रचा प्रदीपाने घातला मंगळसूत्र. अरे हे महादेवाच्या पिंडीला बेल वाजले. नाही एकच तुमच्याकडे डिक्शनरी दिसते. चांदीच्या ताटात तिसरं सुरू केलं तुम्ही. थांबा माझा चांगला अभ्यास याच्यात. हा आता पहिला जो उखाणा तुम्ही घेतला तो स्पष्ट आणि चांगला घ्या. राम लक्ष्मण भरत दशरथाला पुत्रचा प्रदीपरावाने घातला मंगळसूत्र. अरे वा क्या बात आहे, जोरदार टाळ्या. प्रदीपरावांना हा व्हिडिओ पाठवा. पुढे प्रदीपराव कोणते. प्रदीपराव इकडे या. ते ऑलरेडी व्हिडिओ काढताय. इकडून एक उखाणा बरं कोणाकोणाची मिस्टरी झालेली हात वरती करा बरं. 1 2 आणि 3 तुम्ही. ओके प्रदीपराव मॅडमने उखाणा घेतला तुम्ही पण एक घ्या. आम्हाला येत नाही. जसं येत नसेल येत नाही मी तुम्हाला प्रॉम्प्ट करतो. ओके रेस्टोरेंट द बेस्ट. हा बघा चला रेडी सगळे. ईस्ट और वेस्ट साक्षीच बेस्ट. जोरदार टाळ्या. धन्यवाद. ओके आता ताई तुमच्याकडे आलेलो. जयश्री लक्ष्मण गाडवे. माझ्या फौजीची स्टाईल आहे ले बाळ. लक्ष्मण रावाने पूर्ण केली आतापर्यंत माझी सर्व इच्छा पूर्ण. अरे वा जोरदार टाळ्या. फौजी म्हणजे तुमचे मिस्टर आर्मीत कुठे असतात ते. अरे मेजर साहब नहीं आइए. मेजर साहब के लिए जोरदार तालियां हो जाए. ये हमारे देश का गौरव है कि आज इस मंडल में एक भारतीय सेना का सैनिक यहाँ मौजूद है. जोरदार तालियां हो जाए. मेजर साहब आइए. क्या बात है. यस मराठी हिंदी दोनों भी. तो उखाना कौन से लैंग्वेज में लेंगे हम. जसं येत तसं. मराठीत घ्या. एक उखाणा. लग्नाचा दिवस आठवा. नको आठवायचं. जसं येईल तसं ट्राय करा. एक उखाणा. तुम्हाला ताईच्या चष्म्याची शपथ. सोने की साइकिल. हाँ सोने की साइकिल चांदी का सेट जयश्री को लेके गया डबल सीट. अरे वाह वाह वाह. सर आप कहाँ पे हैं ड्यूटी पे. अभी इधर सिक्योरिटी गार्ड का फील्ड ऑफिसर. ओके और इससे पहले आप इंडियन आर्मी में कहाँ थे. पहले इंडियन आर्मी में श्रीनगर जम्मू उसके बाद पंजाब और उसके बाद बॉम्बे में एनएसजी कमांडो में था 3 साल. एनएसजी कमांडो. हाँ. अरे वाह क्या बात है. 2009 से लेकर 2013 तक. क्या बात है. जो ताजा बलिगा हुआ था उसके बाद में उधर था. आणि 2009ला तुम्ही 26/11 या हल्ल्यामध्ये. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर तिथं पोस्टिंग झाली होती. अरे वा. 2009 पासून तर 2013 पर्यंत.
क्या बात आहे. ही आपल्यासाठी गौरवाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे की भारतीय सैन्याचे एक सदस्य आपल्याकडे आहे. खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात आणि उखाणा घेतला माझ्या थँक्यू थँक्यू. चलो जय हिंद सर. ताई थँक्यू सो मच. चला आता तुमच्याकडे येऊया ताई, माईक जवळ घ्या. मंगल दशरथ आठवळे. मंगल दशरथ आठवळे. आठवले. हां. झुल झुमराचं, फुल उमराचं, कडी ताकाची, वडिलाकाची, लेक कुणाची, आई वडिलांची, सून कुणाची, सासू सासऱ्याची, रुपवत गेला पाटलाच्या दारी, पाटील म्हणतो नाव घे पोरी, नाव पुढं सुखाचं, भरल्या हळदी कुंकाचं, जसं पाटलांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा 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 वा, खूप जबरदस्त. ओके ताई. सुरेखा पत्रेकरकडे. ओके. आतघर मधघरात होता पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती परात, परातीत होता भात, भातावर होतं तूप, तुपासारखं रूपासारखा जोडा, पंढरीला धाडा, पंढरीवरून आणले विठ्ठलाची मूर्ती, दत्तात्रय रावांचं नाव घेते हीच माझी कीर्ती. अरे वा, तुमच्या उखाण्यामध्ये आम्हाला तुमचं किचन दिसला. पुन्हा एकदा घ्या बरं, एकदा वन्स मोर. आतघर मधघरात होता पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती परात, परातीत होता भात, भातावर होतं तूप, तुपासारखं रूपासारखा जोडा, पंढरीला धाडा, पंढरीवरून आणली विठ्ठलाची मूर्ती, दत्तात्रय रावांचं नाव घेते हीच माझी कीर्ती. थँक्यू. या बात जोरदार टाळ्या होतात. क्या बात आहे, वा वा वा, खूप छान ताई. काय नाव म्हटलं तुमचं? सुरेखा गरगडे. ओके सर. मॅम. वैशाली राऊत. ओके, इकडे जाहिरात करा. हां. सागर में सरिता, प्रकाश में ज्योति, राव से मेरे जीवन के साथ. काकू तुमचं साथ आहे ना? हां. ओके. सागर में सरिता, प्रकाश में ज्योति, राव से मेरे जीवन के साथ. अरे वा, खूप खूप धन्यवाद. मिनी सोनवणे, ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, विनोद रावांचं नाव घेते स्पेशल. अरे वा, खूप छान खूप छान. सौ पुनम स्वप्नील गोल्हार. गोल्हार मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला. तुम्ही आज नेमकं कार्यक्रमाला आलाय का पाहुण्याकडे, म्हणजे कुठेतरी कार्यक्रमात होता तिकडून इकडे आला? या कार्यक्रमासाठी हे तुम्ही जे घातलंय तो हार, त्या हारला काय म्हणतात? हा, मोत्याची ठुशी. खुशी. ठुशी ठुशी. ठुशी, मोत्याची ठुशी. बरं, आणि हे मोठे ते मोतीहार, आणि ते कानात घातलेत ते. हे आमची छोटी ताई खूप सुंदर दिसते आज. या छोट्या ताईसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी एवढ्या नटून आलेल्या, खूप खूप धन्यवाद ताई तुमचे. ओके ताई, तुमचं नाव सांगा आणि उखाणा घ्या. सौ पुनम स्वप्नील गोल्हार. मुंबईला पडला पाऊस, नदीला आला लोंढा, बापाने दिला हुंडा, भावाने घेतली भांडी, मामाने केला आहे, स्वप्नील रावांसाठी सोडले मी माहेर. अरे वा, खूप छान. वा वा. रेखा नंदकुमार शिंदे. घड्या केल्या, पुऱ्या केल्या, पाणी चवाड्या नेल्या, पाटील म्हणतो नाव, हे नाव कशाचं, हळदी कुंकवाचं, हळदी कुंकू आणि भरलं ताट, नंदूरावांचं नाव इथे समाय लावलं 360. अरे वा, खूप छान. शारदा रवींद्र वाईकेने, महादेवाच्या पिंडीला नमस्कार मानते वाकून रवी रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या सगळ्यांच्या. मृणाल राकेश पांडे. नाव घ्या नाव काय देतं, नवरोबाच्या शेवटी आवाज सांगितलं, निळ्या निळ्या आकाशात चमचमचे तारे, नाव घेते मृणाल भक्ष्य सारे, अत्रावळी पत्रावळी पत्रावळी भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखं रूप, तुपासारखं आमचा जोडा, राकेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी स्पेशल. अरे वा वा वा, खूप छान. तुम्ही 2-3 उखाणे मिक्स केले. हा, मला वाटतं. हा. संगीता गोविंद शिंगाडे. गेले होते आज, नंतर आले बाहेर, नंतर गेली आकाशात, गोविंद पाटलाचं नाव घेते विघ्नहर्ता गणेश मंडळ. हा, गेले होते आज. हे असं झालं 10वीच्या प्रश्नाला पण 12वीची उत्तर दिली. हा, गेले होते आज, नंतर आले बाहेर. बरं झालं, आले ते बरं झालं. बरं, पुढे जाऊ का? गोविंद पाटलाचं नाव घेते विघ्नहर्ता गणेश मंडळ. वा, जोरदार टाळ्या ताईंसाठी. खूप छान प्रयत्न ताईंचा. अंजली योगेश कराळे. ओके. हळद लावावी केंके, कुंकू लावावे सरपती, योगेश रावांचे नाव घेते पूर्वजन्मांचे संचित.
वा जोरदार टाळ्या. धनश्री सुनील नेरकर. हा कमरेवर कळशी डोक्यावर तुळशी सुनील रावांचं नाव घेते गणपतीच्या स्पर्धक होम मिनिस्टरच्या दिवशी. वा खूप छान. हा हिमालयाच्या पर्वतावर पत्राशी बाजीरावांचा होम मिनिस्टर. वा खूप छान. जोरदार टाळ्या सगळ्या गणितासाठी जोरदार. आपण तिकडे पोहोचू शकतो. कोणाला घ्यायचंय तुमच्यापैकी? मॅडमला घ्यायचंय? घ्या मॅडम. सदांची रिक्वेस्ट म्हटलं घ्यावंच लागतं. नाही प्रयत्न तर करा. बरं काय हरकत नाही. इकडे कोणी ट्राय करताय? हा मॅडम प्लीज. तुम्ही फायनलला गेलेत ना? हा नाही फायनलला गेलेलं नाही. ओके कोणी अजून तुमच्यापैकी? आणि हे जे उखाणे घेत आहेत ते कॉम्पिटिशन मध्ये राहणार आहेत. माझं नाव भारती आणि पवार. महादेवाच्या पिंडीवर बेल वाटे वाकून अनिल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरचं मान राखून. वा क्या बात है. माझं नाव मुंताई शिवाजी. मंगळसूत्रेला 2 वाट्या आणि म्हणे असं म्हणायचं शिवायचं आमचं नाव घेते गोविंद घेते. अरे वा खूप छान. अजून कोणी तुमच्यापैकी? इकडे राईट. ओके चला आता या गेम मध्ये लाईन्स मध्ये जे आहेत त्या 2 जणी फायनलला जाणार आहेत. दादा सर आपली वही यामध्ये आज घर मधघरात होता पलंग, पलंगावर होती गादी, गादीवर होती उशी, उशीवर होती परात, परातीत होता भात, भातावर होतो तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, पंढरीला धाडा, पंढरीवरून आणली विठ्ठलाची मूर्ती, दत्तात्रय रावांचं नाव येते हीच माझी केर. थँक्यू. जोरदार टाळ्या. बरं आता हे जे मी उखाणे घेतोय यावर कोणाला काही ऍक्शन? लांब उखाण आहे, पारंपरिक उखाण, जुनं उखाण घ्या तरी. अन्नावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर तूप, तुपासारखा रूप, रूपासारखा वाडा, वाड्यात होती तुळस, तुळशीला घालते पळीने पाणी, आधी होते आई वडिलांची तानी, आता आहे नामदेवरावांची राणी. अरे वा वा वा. आधी होती आई वडिलांची तानी, ती एकदम लहान. अरे वा. आणि आता कोणाची राणी? नामदेवरावांची राणी. नामदेवराव आलेत का? पुढे नामदेवराव घरी. अरे देवा नामदेवराव पाहिजे होते का? बरं काय हरकत नाही. त्याला तुमचा व्हिडिओ त्यांना पाठवू आम्ही. फायनल साठी या दोघी जणी उखाणा कॉम्पिटिशन मधून जात आहे. जोरदार टाळ्या दोघी जणींसाठी. नामदेवराव थोटे पाटील. सुनीता नामदेवराव थोटे पाटील. घर नंबर A2410. A2410. जय श्रीराम शिवाजी महाराज. गोल्ड फ्रेम सोन्याची नथ आणि 10 महिलांना चांदीचा कॉइन मिळणार आहे. चला तर आता अंतिम टप्प्याकडे आपण वळत आहोत. नंतर फायनल झाल्यानंतर तो 12वी योजना शिवाजीनगर आणि न्यू बालाजीनगर इथला रहिवासी असणं आवश्यक आहे. प्लस आमच्या मंडळाच्या सदस्यांची कोणी आई बहीण ताई असणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त कोणी असेल तर आम्ही त्याला बक्षीस देणार नाही. मागोली एक मिनिट. हे न्यू कृष्णा ज्वेलर्सचे मालक आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. जिल्हा व्यक्तिमत्व. दादा तुमचं पूर्ण नाव सांगा. भारत शिवाजी आवटे. बाळ शिवाजी आवटे. भारत शिवाजी आवटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. बोल गणपती बाप्पा मंगळमूर्ती. ओके चला आता आपण या गेम कडे बोलतो. गेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फार सिंपल गेम आहे. तुम्हाला सगळ्यांना हा गेम यामध्ये जवळपास सगळे फायनलिस्ट आपल्याला मिळतील. त्यानंतर अजून एक गेम स्पेशल आपण खेळणार आहोत फायनल साठी. ओके तर कोणीही जायचं नाही. या 2 राऊंड आपले. हा आता तुम्ही जे उभे आहात ते तुमचं मळ आहे आणि तुमच्या मळ्यासमोर तळ आहे. आता तुम्ही आहात मळ्यात. तळ मळ्यात. तळ मळ्यात. ओके थोडं जवळ जा. थोडं जवळ लवकर लवकर.
तुम्हाला उडी मारायची, उडी मारायची. पाय मागे पुढे केला तर आऊट होणार. ओके रेडी? मळ्या 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 या चला चला ती टाकूया. ओके तुम्ही अलीकडे या सगळ्यांनी, थोडं थोडं अलीकडे या, अलीकडे या. ओके रेडी? चला रेडी? चला मळ्या चला मळ्या चला मळ्या चला मळ्या मळ्या चला मळ्या चला मळ्या चला मळ्या चला लवकर 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 थोडं अलीकडे या, अलीकडे या, अलीकडे या, अलीकडे या. ओके आता तुम्ही पुढे उभा कळ्या. एक तुमच्यापैकी असं कोणी नाही फायनलला गेलेला दबाव घेतला नाही. ओके रेडी? आता तुम्ही मळ्या एक म्हणतो मी तरी मागे गेलात तर वापस या, वापस या, वापस या, वापस या. रेडी? मळ्या बरोबर गेल्या. आता लक्षपूर्वक ऐका. कळ्या मळ्या कळ्या मळ्या कळ्या मळ्या कळ्या मळ्या कळ्या मळ्या मळ्या लवकर या, जरा बाकी चालकडे या. रेडी? कळ्या मळ्या 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 कळ्या आऊ. तुम्ही आऊट झाला या ताई, थांबून गेल्या. तुम्ही अलीकडे या. ओके तुम्हाला उड्या मारायच्या ना, तुम्ही अपडाऊन करताय. रेडी? रेडी? मळ्या कळ्या 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 मळ्या मळ्या. तिघी रेडी? येऊन जा. चला या ताई तुम्ही इकडे या. ओके थोडा राहिला की फक्त आता थोडा. रेडी? ओके कळ्या मळ्या कळ्या मळ्या कळ्या मळ्या कळ्या मळ्या कळ्या मळ्या कळ्या मळ्या मळ्या कळ्या मळ्या कळ्या मळ्या कळ्या कळ्या. तिकडे या, लवकर या, लवकर या. तिकडे तुम्ही इकडे या. या तिघी झालं. हा आपली डायरी कुठे आहे? शिकायला मिळाली. पहिल्या राऊंडला तुम्ही बाहेर घेता लगेच, बरोबर ग्रुपच्या गेमला. पण तुम्ही सातत्य ठेवलं. पहिल्या ग्रुपला बाहेर गेल्या, दुसऱ्या गेमलाही बाहेर गेल्या, तिसऱ्या गेमला तुम्ही प्रयत्न केला आणि तुम्ही फायनलला गेल्या. या ताईंसाठी विशेष टाळ्या उडवल्या. ओके आता तुमचं नाव सांगा ताई. कामिनी सोनवणे. या देखील तीनदा कंटिन्यू खेळून तुम्ही फायनलला जा. ओके तुमचं काय नाव? सविता सातपुते. कामिनी सोनवणे, सविता सातपुते आणि संगीता शिंगाडे. ओके सोनवणे मॅडम तुमचं घर नंबर? ओके तुमचं? CL176. CL176. CL297 4. ओके तुम्ही तिघी फायनलला गेलेला आहात. तिघीसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आणि आता खुर्च्यावर जे बसलेले आहेत आम्हाला फक्त 10 खुर्च्या भेटतील का? बोल ना.
लोकमान्य टिळक असे 4 विषय तुम्हाला भाषणासाठी देण्यात आले होते. हे झाले एक वक्तृत्व कौशल्य म्हणजे भाषण आणि कलागुण म्हणजे तुमच्यामध्ये असलेले सत्वगुण. त्यामध्ये तुम्ही शेरोशायरी कविता वगैरे जे तुम्हाला जमतं ते तुम्ही करू शकता. गेम सगळ्या जणी खेळतात. परंतु गुणपत्रिका मी दाखवणार आहे. तुम्हाला किती मार्क्स पडले काय पडले. ओके, कोणाला आक्षेप असेल तर आता सांगा. उद्या चर्चा. 4 5 6 7 8 9 अजून नाही. हे आले 10 9 10. हा, आता या ठिकाणी या गेमचे नियम मी सांगतोय. सिंपल गेम आहे. या गेमला बलून अटॅक असं नाव आहे. बलून अटॅक दुसऱ्यांचा. हा, आता यामध्ये एक नियम, कोणी कोणाला धरून ओढायचं. ओके, धरा म्हणजे कोणी कोणाला धरून ओढायचं नाही किंवा पदर ओढायचं नाही. हा, ज्यांचा बलून फुटला त्यांनी दुसऱ्यांचा फोडायचा. ज्यांचा बलून फुटला त्यांनी दुसऱ्यांचा फोडायचा. आता या गेमचा क्रायटेरिया म्हणजे जी जागा आहे ती जागा कुठपर्यंत असणार आहे. ही जी बाईक आहे, हा, हे जे पिवळे शर्ट वाले उभे त्यांच्या समोरचा भाग, या बॅनरच्या आतमधला भाग, या स्पीकरच्या आतमध्ये आणि या सीड्यांच्या या चेअर्सच्या आतमध्ये, एवढ्या जागेमध्ये तुम्हाला खेळायचं. ज्यांचा बलून फुटला फोडायचा हाताने. दुसरीकडे आपण पिन वगैरे जे धोतो पण तो पिन लागतात. ओके, त्यामुळे असं म्हणून दाखवा आणि तुमच्या हाताने फोडा. जसं जमेल तसा फोडा. एखादी बाई तुमच्यात खूपच स्ट्रॉंग असेल तर तिला 3-4 जणी मिळून तिचं बोलून फोडा. बिंदास. हा गेम एन्जॉय साठी आहे, तुमच्या एन्जॉयमेंट साठी. आणि हे बघा, हिनं माझं बोलून फोडलं, तिनं फोडला. हाच गेम आहे. हा, हे तुमच्यामध्ये कोऑर्डिनेटर आहे. तुमच्यामध्ये खूपच जास्त कॉम्पिटिशन लागली तर हे तुम्हाला. श्री विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या शेवटच्या सेमीफायनलला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या बक्षिसाचे प्रायोजक आहेत न्यू कृष्णा ज्वेलर्स. आणि सेमीफायनलचा शेवटचा राऊंड 2 विजेत्या फायनलला जाणार. रेडी? जे बसलेले आहेत त्यांचे जरा जोरदार टाळ्या द्या. सगळ्यांचे जोरदार टाळ्या. सगळ्यांच्या जरा जोरदार. रेडी? मी आता तुमच्याकडे बघत नाहीये, तुम्ही खेळायचं ठरे. रेडी? भाई म्युझिक वाढा थोडा. भाई थोड़ा पीछे तुम्हारा सारा है. रेडी? 3 2 1 गो. पकडा 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 पकडा. फोडा फोडा फोडा. एक फुटलेला आहे. बाकीचं ते जरा जोरदार टाळ्या द्या. बघा दुसरे कोणी मागायला बोलले त्यांना पकडा. दुसऱ्यांना पकडा. पकडा पकडा. नाही नाही नाही, तुम्हाला आज जावं लागेल. पकडा 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 पकडा. फोडा फोडा फोडा. दुसऱ्यांचा फोडा. पकडा पकडा. 2-3 जणी मिळून पकडा. 2-3 जणी मिळून पकडा. फोडा. शेवटचे 2. जीवन गोल लक्ष द्या. शेवटचे 2 विनर फायनलला जाणार. याचा पकडा. याचा पकडा. पकडा पकडा. एकदा पकडा. 2-3 जणी मिळून पकडा 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 पकडा. अरे बाप. पकडा. शेवटचे 3 राहिले. 3 राहिले. 3 राहिले. 3 राहिले. 3 राहिले. 3 राहिले. पकडा 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 पकडा. 4 राहिले 4. ओय, आता 3 त्यामध्ये एक आउट. 3 मध्ये एक आउट. 3 मध्ये एक आउट. 3 मध्ये एक आउट. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या. धमाल मस्ती मजा. ओके. अरे वा, काय भिडल्या. ओके ताई, तुम्ही अलीकडे या. आणि या बाजूला सेकंड लास्ट बलून फुटला तुम्ही. अजून एक पुढे. अजून कोणच उडला नाही. एक फोडूया ना. दोघी नाही, तुमचं इकडे फोडलं धरून. नाही तसं नाही नाही, या 2 ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि तुम्ही जो गेम खेळला
एक काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यामध्ये एक युद्धनीती होती, त्याला दनिमी कामं असं म्हटलं जायचं. आता फक्त एक जण जाणार. रेडी? बॅनरच्या पाठीमागे जाऊ नका, बॅनरच्या आतमध्ये, बॅनरच्या पाठीमागे जायचं नाही. रेडी? 3. हे पिवळे शर्टवाले भैया उभे त्यांच्या आतमध्ये, त्यांच्या आतमध्ये, या बॅनरच्या आतमध्ये, या स्पीकरच्या आतमध्ये आणि या सीड्यांच्या, या खुर्च्यांच्या आतमध्ये. हा राऊंड आपण तुमच्यासाठी घेतोय. तुमच्यापैकी एक जण जिचा शेवटी ज्यांचा फोडला त्यांनी दुसऱ्यांचा पकडून फोडा. तर रेडी? बलून दाखवा एकदा, सगळ्यांना मिळालंय का? बलून दाखवा सगळ्यांना एकदा. रेडी? 1 अटॅक. एक फायनलला. पकडा. अरे स्वतः तो वाचू नका, दुसऱ्यांचा फोडा पण. ज्याचा फोडला त्याने दुसऱ्यांचा फोडा. हे बा. अरे दोघी तिघी मिळून पकडा. अरे मॅडम फोडा, तुम्ही फोडा दुसऱ्यांचा बोलू. फोडा. कोणत्या बसले? अरे कुठे बघतो मॅडम? चला. पकडा दुसऱ्यांचा फोडा. फोडा दुसऱ्यांचा. पकडा दोघी मिळून पकडा. तिकडे पाठीमागे इकडे केला. शेवटचे 2 राहिले, त्यापैकी एक फोडा. एक पकडा. फोडा पकडा. दोघी जणी मिळून पकडा. इकडे पकडा. अरे 2-3 जण मिळून पकडा. कबड्डी झाली. कबड्डी चालत ना. अरे तुम्ही 5 जणी त्या 2 जणी फोडा. पकडा. एक कसा तिकडा. पकडा. अरे आपण तिकडे पकडण्याचा प्रयत्न करा. पकडा. एक बलून फुटल्याशिवाय आपण फायनलला जाणार नाही. चालू द्या. कबड्डी. अरे असं नाही मॅडम, असं नाही. त्याचा नियम होतो. पकडा. तुम्ही तिघे चौघी मिळून पकडा. मॅडम या आतमध्ये तिघे चौघी मिळून पकडा. क्या बात आहे. श्री विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सेमीफायनलचे संपूर्ण राऊंड संपलेले आहे. आता चला आवाज, सरांची फरमाईशी की एक आवाज काढून दाखवा. चला 1-2 आवाज ऐकू तुम्हाला मी काढून दाखवतो. सगळ्याच्या टाळ्या सोबत द्या. जर जोरदार टाळ्या द्या. आता मी माझ्या टाळ्या टाकत होतो. मला तिथे पोहोचले दादा कोंडके साहेब. दादा कोंडके आले तर काय झालं असतं, काय मजा आली असते. अरे मंडळी तुम्ही सगळे अरे वा माझ्या फायनलला जाणार सगळे. आता फायनलला सोन्याची नट आणि गोलची भर. आता कोण जिंकणार? कोणाला जिंकणार? अरे बाबरे. अरे बाप. आता तिथं पोहोचले निळू भोले साहेब. मंडळी, आज श्री विघ्नहर्ता गणेश मंडळाचा एक कार्यक्रम आणि बऱ्याचशा महिला एवढा जबरदस्त खेळला. शेवटच्या एका राऊंडचे 2 राऊंड खेळायला लागले.
आणि 2 महिला मंडळी, एक महाजन मॅडम आणि ह्या एक मॅडम, तुम्हाला तर साष्टांग नमस्कार. म्हणजे तुम्ही आटोक्यात आल्यानंतर बरं झालं तर सकाळी 4 वाजेपर्यंत खेळायला लागला असता. या दोन्ही महिलांसाठी जोडल्या गेल्या पाहिजे. अरे वा वा वा. एका कार्यक्रमाला पोहोचलो, त्या कार्यक्रमामध्ये काही सुंदर सुंदर मांजरी नटून आले. ते एक मांजर जरा पार्लर मध्ये जाऊन आली. आता मांजरी म्हणजे समजून घ्या तुम्ही. ते एक मांजर जरा पार्लर मध्ये जाऊन आली, मांजर आली नखरा करायला लागली. तर मांजर नखरा कशी करते बघा. त्या मांजरीला बघून एक बोक्या इकडून एक बोक्या, इकडून एक बोक्या, मध्ये मांजर. आता 2 बोक्यामध्ये भांडणं लागली. मी टाळ्या वाजून घ्या. बरं आता मला सांगा, इथे बसलेले जेवढे जण आहेत, किती जण ज्यांनी रिक्षामध्ये प्रवास केलेला आहे? हात वरती करा. ज्यांच्या हात खाली त्यांच्याकडे BMW आहे का? नाही ना. बरं, रिक्षा कशी स्टार्ट होतं? दॅट्स कॉल्ड डिजिटल मिमिक्री. भारतात खूप कमी लोक करतात. तर रिक्षा कशी स्टार्ट होतात, तिचे गिअर्स कसे पडतात ते तुम्हाला दाखवतो. मग एक कार्टून स्टार दिसायला डोनाल्ड डक, ते गाणे म्हणायला लागले. अरे डोनाल्ड, आपल्याकडे वेळ नाही, एवढं बॅनर वाच. आता डोनाल्ड डक हा बॅनर वाचतोय. सो थँक्यू सो मच. आता आपण तुमच्या पॅनलकडे वळू. मजा आली? जरा जोरदार टाळ्या होत. आणि माझं नाव आहे अँकर सद्दाम शेख. हाँ जी सर. हेलीकॉप्टर को थोड़ा सा इधर ये हो जाए. फिर भी सुनाओ. नहीं, वो थोड़ी देर में सुनाते. चलेगा? हाँ. तर आता हेलीकॉप्टर तो नहीं बोलेगा, निंजा बाइक है, स्पोर्ट बाइक. इस पे वो कर देते. स्पोर्ट बाइक कशी स्टार्ट होते, या गाडीची खूप डिमांड आहे. रात्री बेरात्री त्याचा आवाज येतो. ही स्पोर्ट बाइक कशी सुरू होते आणि कशी निघते. थँक्यू सर. ओके ओके. बरं, आता फायनल राऊंड कडे बोलूया. दुसरा माईक द्या प्लीज. पहिले आपल्या डायरी मधले पहिल्या राऊंडला जे विनर झाले होते त्यांना जास्त वेळ मिळाला तयारी करण्याचा. त्यांना मी आता समोर आमंत्रित करतोय. सुवर्ण संजय बाबरेकर या. आणि यांना आपण फायनल याच्यासाठी घेतलोय, 70-80 महिला मंडळी होत्या, पण गणपती बाप्पांचे जेवढी नावं आहेत ती काही जणींनाच माहित होते. या ठिकाणी फक्त या सुवर्ण मॅडम होत्या ज्यांनी गणपती बाप्पांची 20 नावं सांगितली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत. कारण आपण धार्मिक विधी करतो तर त्या भगवंताची एवढी नामं माहीत असणं ही खूप मोठी गोष्ट. मॅडम या सेंटरला. शिवाजीनगर मध्ये मी 1999 साली राहायला आले. शिवाजीनगर मध्ये मी शिवाजीनगरमध्ये राहायला मी 1999 सालापासून आले. आणि त्याच्यानंतर नियर अबाउट 3 वर्षांनी शिवाजीनगरमध्ये हे गणपती मंदिर, जे अगोदर छोटा हनुमानाचं मंदिर होतं आणि मग गणपती मंदिर झालं. आणि मग सुरुवातीला विघ्नहर्ता गणेश मंडळाची जी स्थापना झाली त्याच्यामध्ये आपल्या शिवाजीनगरमधले काही जी मुलं होती त्या सगळ्यांची नावं तर मला माहित नाही, पण 2-4 जण म्हणजे राजू वडेर वगैरे जे होते सर, तर त्यांनी या गणपती मंडळाची काही मुलांना घेऊन स्थापना केली. पण त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की आज जेवढं मोठं मंडळ झालेलं आहे म्हणजे त्यांनी सर्वच सगळ्या लहान मोठ्या मुलांना त्यांच्यामध्ये समावेश करून घेतला
आणि आपल्या गणपती मंडळाची जी मिरवणूक निघते त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे शिवाजीनगरच्या प्रत्येक मुलाला भाग घेता येईल अशी त्यांनी योजना केली. आणि आपली जी श्रींची मिरवणूक निघते किंवा रोज रेग्युलर इथे ढोल ताशांचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये सगळ्या मुला मुलींना त्यांनी समावेश म्हणजे करून घेतलं. म्हणजे त्यांच्या सुप्त कलागुणांना कुठेतरी वाव मिळेल. म्हणजे आज आपण बघतो की शाळेमध्ये मुलं जातात पण प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ते भाग घेतातच असं नाही. पण किमान या कार्यक्रमामुळे काय झालं की ज्या मुलांना आपल्यातलं काहीतरी गुण दाखवायचा होता ते ह्या निमित्ताने आपल्या मंडळामध्ये सामील होऊन ते दाखवू लागले. आणि जे मुलं करत नव्हते ते दुसऱ्यांचं बघून त्यांच्यामध्ये सामील व्हायला लागले. कारण जे मी आता मला याचं मी क्लास घेताना मला बऱ्याच वेळा अनुभव येतो की मुलं म्हणतात मॅडम आम्हाला हे करायचं होतं ते करायचं होतं पण आम्ही नाही करू शकलो शाळेमध्ये. कारण शाळेमध्ये मुलांचा समुदाय एवढा मोठा प्रचंड असतो की त्याच्यामध्ये ती घुसतात किंवा लाजतात. पण इकडे जेव्हा आपल्या मंडळामध्ये हे कार्यक्रम घ्यायला लागले तेव्हा सगळे मुलं उत्स्फूर्तपणे म्हणजे ज्यांना येतही नव्हतं ते देखील ह्या मुलांबरोबर ढोल वाजताना बघून त्यांना पण ती करण्याची इच्छा निर्माण झाली. हे मुलं जेव्हा नाचत होते इतर काही कार्यक्रम करत होते ते बघून त्यांना करण्याची इच्छा झाली आणि ते हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेऊ लागले. आता म्हणजे एवढंच कार्य नाही ह्या मुलांचं तर ह्या आपल्या गणपती मंडळाने विघ्नहर्ता गणेश मंडळाने मुलांना समावेश करून घेतला असं नाही तर प्रत्येकातली जी जबाबदारीची जी जाणीव असते म्हणजे जे यंग जनरेशन असतं त्याच्यामध्ये जबाबदारीची जाणीव असते ती देखील निर्माण केली. कारण कसं आहे की प्रत्येक मुलं हे घरामध्ये सगळ्या कार्यात हिरिरीने भाग घेत नाही पण मित्र म्हटले की माझा मित्र हा काम करतोय मग त्याच्या मागे ते बरोबर जातात आणि त्याच्यामध्ये कार्यासाठी म्हणजे सामील होतात. आणि हे एवढं मोठं कार्य म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायची त्याच्यानंतर कार्यक्रमाचं नियोजन करायचं त्याच्यानंतर भंडारा करायचा ह्या सगळ्यांचं सर्वजण अतिशय उत्कृष्टपणे दरवर्षी कार्यक्रमाचं नियोजन करून छान पद्धतीने तो कार्यक्रम पार पाडतात. म्हणजे ह्याबद्दल मी त्यांचं कौतुक करावं ते कमीच आहे. आणि हे सगळं ते दरवर्षी करतात त्याबद्दल पण त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी बाल गंगाधर टिळक यांची माहिती सांगणार आहे पण त्यासाठी मला तुमचा थोडा प्रतिसाद पाहिजे आहे. गणपती बाप्पा शिवाजी महाराज की. आपण जेव्हा असं म्हणतो ना तेव्हा आपल्या मनात सगळ्यात पहिले जेव्हा आपण गणपती बाप्पा म्हणतो तेव्हा आपल्या मनात भक्ती निर्माण होते. आणि शिवाजी महाराज की जय म्हटलं की शक्ती जागृत होते. शक्तीला भक्तीची जोड देऊन माणसाच्या मनात स्वतंत्रता निर्माण करण्यासाठी जी जागरूक निर्माण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही जी जागरूकता निर्माण करणारे ते लोकमान्य टिळक अशा यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच अशी सिंहगर्जना करत त्यांनी लोकांच्या मनामध्ये ही स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी केसरी आणि मराठा ही 2 वर्तमानपत्र काढली. त्याचबरोबर त्यांनी अखिल भारतीय मंडळाची स्थापना केली आणि त्याद्वारे त्याद्वारे त्यांनी गणपतीची मिरवणूक आणि शिवाजी जयंती हे 2 गणेश जयंती आणि शिवाजी जयंती हे 2 उत्सव सुरू केले. यामध्ये त्यांनी जे आपल्या भारतातील जे युवा मंडळ होतं त्यांना जास्तीत जास्त सामील करून घेतलं आणि त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याविषयी भावना जागृत केली. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर एकच वाक्य पण जी माहिती नाही ती सांग. मी निकाल लिहिला तुमचा. ओके धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मोनिका स्वप्नील ताकवाले. मी 12वी स्कीममध्ये राहते. माझं लग्न झाल्यापासून मी पाहते मंडळातले सगळे कार्यक्रम सगळं नियोजन अगदी शिस्तबद्ध पद्धतीने चालत आलेलं आहे. जेवढे वर्ष मी इथे झाले येऊन प्रत्येक गोष्ट ही नियोजनपूर्वक आणि शिस्तीने चालू आहे आणि मंडळाचा सगळा कार्यभार जेवढे पदाधिकारी वगैरे आहेत अगदी उत्कृष्टपणे सगळेजण पार पाडत आहेत. धन्यवाद. तुमचा वेळ सुरू होतोय आता. माझी एक प्रसंग आहे. स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी. एका खेडेगावात एक आई आणि एक मुलगा राहत असतो. परिस्थिती फार गरीब असते. गावात जत्रा भरते. मुलगा म्हणतो आई मला उद्या जत्रेला जायचं. आईच्या काळजात चल होतं. चल याच्यासाठी की परिस्थिती गरीब आणि मुलगा जत्रेत जायला म्हणतोय पण मुलाच्या हातात निदान 10 रुपये तरी द्यायचे याचं आईला टेन्शन येतं. ती खूप विचार करते काय करावं. मुलाला
जायचंय, मुलाची इच्छा पूर्ण करायची आहे. ती देवळीतला खुरपा घेते आणि शेतात लोकांच्या शेतात जाते. तिथे खूप काबाड कष्ट करते. संध्याकाळी त्याची मजुरी येते. तिला आता हायसं वाटतं की निदान उद्या आपण मुलाला हातात त्याच्या 10 रुपये देऊ शकू. मुलगा शाळेतून येतो, म्हणतो मी आता रात्री लवकर झोपतो, सकाळी मला लवकर उठव. आणि सकाळी तो लवकर उठतो, आईला म्हणतो आई मी आंघोळ करून येतो, पटकन माझ्यासाठी भाकरी कर. आई गरम गरम लालबुंद चुल्यावर भाकरी थापते आणि त्याच चुल्यावर एक दुधाचं पातेलं ठेवते. मुलाची आरोळी येते, आई लवकर वाढ, आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आई त्याच गरम गरम चुलीतली भाकर हाताने मोडते आणि ताटलीत ठेवते. आई मग पुन्हा मुलाची आरोळी येते, आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. आई परत कुठलाही मागचा पुढचा विचार न करता गरम चुलीवरचं पातेलं काहीही पकडायला नसताना तसंच हाताने धरते आणि मुलाला दूध ओतते. तिच्या हाताला इतके चटके बसत असतात, डोळ्यातून अश्रू येतात, तरी ती मुलाला ती दूध वाढत असते. मुलगा आईकडे पाहतो, आईच्या डोळ्यात अश्रू पाहतो, त्याला वाईट वाटतं. तो चुपचाप खाली मान घालून जेवून घेतो. जाताना आई त्याला म्हणते, मुलगा बाळा हे 10 रुपये जत्रेत जा, मजा कर, खेळणी घे, काही खा, उपाशी राहू नको, संध्याकाळी लवकर ये. आई त्याच्याजवळ पैसे देते. मुलगा जत्रेत जातो, फिरतो, खेळणी पाहतो, आकाश पाळणी पाहतो, जिलेबी खाऊ सगळं पाहतो, दिवसभर जत्रेत फिरतो. पण आणि संध्याकाळच्या घरी येतो. आई नमस्कार, मी सौ कल्याणी वैभव काळे. लग्नाला म्हणजे 6 वर्ष झाली. लग्न करून मी सासरी म्हणजे इकडे शिवाजीनगरला आले. तेव्हापासून मी ह्या गणपती मंडळाच्या प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये येते आणि प्रत्येक जण इतका कोऑपरेटिव्ह आहे की कुठलीही गोष्ट विचारली तरी अतिशय म्हणजे असे सन्मानाने बोलतात. आणि कुठलीही गोष्ट विचारली तर म्हणजे आता मी संध्याकाळी 1-2 वेळेस येऊन गेले की कधी आहे कॉम्पिटिशन, तर कुणीही तिथे म्हणजे प्रेझेंट असेल तर लगेच म्हणतात की या बसा 2 मिनिटं आता सुरू होणार आहे. आणि माझा लहान मुलगा आहे, त्याने 2.5 वर्षांचा असताना यांच्याच मंडळात पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं. आणि ढोल ताशा जे ते वाजवतात ते तर खरंच खूप खूप सुंदर असतं आणि डिसिप्लिन तर खरंच म्हणजे वाखाणण्याजोगीच आहे त्यांची. सो आणि सगळ्यात मोठं म्हणजे मला सांगावं असं वाटतंय की थँक्यू व्हेरी मच पूर्ण या विघ्नहर्ता गणेश मंडळासाठी की आज त्यांनी एवढी सुंदर कॉम्पिटिशन अरेंज केलेली आहे. खूप सुंदर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. या ठिकाणी आता सगळ्याचा जरा जोरदार टाळ्या होतात, मंडळाला सपोर्ट करा, सगळ्याचा जरा जोरदार टाळ्याने स्वागत होतं. आणि पुढच्या वर्षी अनाउन्समेंट झालेली याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात खेळ पैठणीचा आपण घेणार आहोत. जोरदार टाळ्या. आणि आता ताई तुमचं टॅलेंट राऊंड 1 मिनिट मी देतोय, तुमचा वेळ सुरू होतोय आता. मी गाणं म्हणणार आहे. माझ्या गाण्याचे बोल आहेत केशवा माधवा. तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवू शकता त्यामध्ये. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, वेडा होऊन भक्तीसाठी गोपगण्यांसह यमुना काठी, नंदा घरच्या गाई हाकशी गोकुळी माधवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती, रथ हा कुनिया पांडवांचा पळविशी कौरवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या ताईसाठी. खूप खूप धन्यवाद ताई. मी गाणं बोलणार आहे. माझ्या गाण्याचे बोल आहे श्री स्वामी समर्थ. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही,
स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुट्टी गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुट्टी गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये फळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मी विठ्ठल रुक्मिणीचे एक अभंग म्हणणार आहे. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला खरं सांगा विठ्ठला जणी संगे काय नात विठ्ठल माने रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी मी नाही टाकत पाणी जणी तुमची पट्टराणी कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला विठ्ठल म्हणे रुक्मिणीला जेवायला वाढताट मी नाही वाढताट जणी तुमच्या हृदयात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवाजाला धन्यवाद. विठ्ठल म्हणे. ताई, थँक्यू. जोरदार टाळ्या ताईंसाठी. माझं नाव कामिनी सोनवणे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमत हे गणित आणि संस्कृत या विषयात पारंगत होते. लोकमतांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. तसेच लोकांच्या जनजागृतीसाठी त्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे सण सुरू केले. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य चळवळीतील एक जहालवादी नेते होते. लोकमान्य टिळकांना स्पष्टपणे बोलण्याची सवय होती. एकदा वर्गामध्ये शेंगा एका मुलांनी खाल्लेल्या असताना त्यांच्या बाजूला टरफले ठेवली होती. गुरुजींनी लोकमान्यांना ती टरफली उचलायला लावली, पण लोकमान्य टिळक स्पष्टपणे गुरुजींना नाही म्हणाले. ते म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही. एवढे बोलून मी माझे शब्द संपवते. सर्वप्रथम विघ्नहर्ता गणेश मंडळाचे मी अभिनंदन करते, कारण की ते फार छान कार्यक्रम मुलांना सगळ्यांना अगदी त्याच्यात सहभाग करून घेतात. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देते. आणि एक छोटस गाणं म्हणते गणपती. तुमचा वेळ सुरू होतोय आता. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी ते माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी ते माता. पहा झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची रातावी कशी गाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी ते माथा. पहा झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा संसाराचा परामर्श साऱ्या दुःखाची पुऱ्या वर्षाची वाचावी कशी ही गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी ते माथा. तुमचा वेळ सुरू होतोय आता.
माझे नाव संगीता गोविंद शिंगाडे. मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई हे होते. शिवरायांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूचा पराभव केला. शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला. त्यांनी गनिमी कावा तंत्राचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूचा पराभव केला. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूचा पराभव केला. धन्यवाद. जोरदार टाळ्या ताईंसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माझं नाव गीतांजली गोरे आणि माझा हा फर्स्ट सेलिब्रेशन आहे शिवाजीनगरमध्ये आणि ह्या गणपती उत्सवामध्ये. आणि माझं फर्स्ट डे पण असल्यामुळे मी खूप एन्जॉय केला आहे. आणि माझा टॉपिक कॉमन लोकमान्य टिळकच आहे. तुमचा वेळ सुरू होतोय आता. ओके. जसं चिखलातून कमळ उगवते अगदी त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिखली या गावात बाळ गंगाधर टिळकांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव जे होते केशव, पण पार्वती आणि गंगाधररावांनी त्यांना बाळ संबोधले त्यामुळे त्यांचं नाव तेच पडले गेले. आणि त्यांचं मूळ जो होता देशभक्ती करणं ते त्यांनी केशरी व मराठा वृत्तपत्रातून बाहेर आणला आणि गणेश उत्सव सेलिब्रेट केला, ज्यामध्ये लोकांमध्ये एकत्र आली आणि आज तो टिल डेट पर्यंत पण चालू आहे. थँक्यू. धन्यवाद. माझे नाव शारदाबाई खिंडे. सगळ्या जणींनी काही गणेश मंडळावर बोलले आणि मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे की जे महिला आपण जे दिवसभर आपले शरीर महत्वाचे, सर्व महिलांच्या शरीराची खूप काळजी घेणं आताच्या वयात म्हणजे आपल्या शरीराकडे लक्ष देण्याचे खूप महत्वाचे आहे. कारण आपण लेडीज काय करतो, आपल्या मुलाबाळांचं करतो, घरच्यांचं करतो, पण आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. महिलांना काय वाटतं आपण घरातली सर्व कामे करतो, पण स्वतःसाठी थोडा 2 तास तरी वेळ काढून व्यायाम केलेला पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतर आपण न ब्रश करता थोडं कोमट पाणी पिलं तर खूप शरीरासाठी चांगलं आहे. काही महिलांना वाटेल की ते किळसवाणं आहे, पण नाही, ते खूप छान आहे. पहिले जुने लोक ते प्यायचे आणि आपण आता काय वाटतं किळसवाणं ब्रश करतो आणि आपण ते तोंडातली लाळ जी असते ती खूप शरीरासाठी महत्वाची आहे. बाकीच्या विषयावर नंतर बोलते मी की आपण नंतर कोणाला जर शक्य असेल तर मेथीचे दाणे आणि बदाम पण खात जा, महिलांसाठी खूप छान येते. आणि पाणी ज्या महिला पितात त्या गडबडीत ते उभं राहून न पिता खाली बसून पिलं पाहिजे. कारण ज्या महिलांना गुडघ्यांचा त्रास होतो तर त्याची कारणे आहे की आपण उभ्याने नाही गडबडीने पाणी पितो. पाणी पण जेवण झाल्यानंतर पण आपण लगेच जेवणासोबत पाणी घेऊन बसतो आणि ते पण पितो, ते पण शरीरासाठी चांगलं आहे. तर जेवण झाल्यानंतर आपण 40 मिनिटांनी पाणी पिलं पाहिजे. आणि महिलांसाठी आपल्याला 7 ते 8 घंटे खूप झोप महत्वाची आहे, म्हणून महिलांनी आपल्या शरीराची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. धन्यवाद. सौ मनीषा राजेंद्र महाजन. आधी मंडळाबद्दल थोडं सांगते. या मंडळात 50% माझे आजी आणि माझी विद्यार्थी आहेत. त्यांना एवढंच सांगायचं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत हरवू नका आणि जिंकूनच दाखवा. आता वेळ लावण्यास आता लगेच बोलते कारण मला शाळेत जायचं. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व गणभक्तांना माझा नमस्कार. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की सगळ्यांच्या अंगात पुरण. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशमध्ये महू गावी झाला. लहानपणापासून त्यांना ज्या संकटांना सामोरं जावं लागलं ते सांगण्याची गरजच नाही. आणि त्या प्रेरणेनं ते बाबासाहेब आपल्याला दिसायला बघायला मिळाले ते आज जगात सुद्धा ओळखीचे आहेत. ते लहानपणापासून जिद्दीने शिकले आणि प्रत्येक गोष्टीला सामना देत देत राजकारणी झाले, अर्थशास्त्रज्ञ झाले आणि परत त्यांनी कायदे पंडिताची पदवी घेऊन बॅरिस्टर म्हणून परत भारतात येऊन भारतातला कायदा निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि आज तोच कायदा आपण सगळं मानाने सन्मानाने वापरतोय आणि आज त्याचमुळे आपण आज सगळे एकत्र बसलेलो आणि त्याच बसण्याच्या एकत्र राहण्याच्या गोष्टीमुळे भारतात एकता नांदते, विविधतेतून. बाबासाहेबांनी जे काही करून दिलंय ते करण्यासाठी आता या पुढच्या पिढीने नक्कीच काय केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. तर कसे, जर आता प्रत्येक ठिकाणी मूल्यवर्धनाची धडे दिले जातात का, तर मुलं ते विसरतायत.
परत व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेतले जात आहेत, ते घेण्याची वेळ येऊ देऊ नये आणि पुन्हा बाबासाहेब जन्माला यावे एवढीच अपेक्षा आणि धन्यवाद. गणेश मंडळातर्फे आज जे होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला होता त्यासाठी सर्व महिलांचे खूप खूप आभार. तुम्ही उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल. बाकी सर्वांचे मी बक्षीस तर आज नाही देणार आहोत, तुम्हाला एक छोटस चॉकलेट म्हणून आपण आज तुमचा सन्मान करणार आहोत. तर मी नेरकर काकूंना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांना आज चॉकलेट द्यावी. विघ्नहर्ता गणेश मंडळच्या आजच्या खेळ पैठणीचा आणि त्याचबरोबर आज आपण सर्वजणांनी खूप छान प्रतिसाद दिला. खूप छान, जवळपास 100-150च्या वर महिला मंडळी इथे होत्या. आणि विनर जे आहेत त्या विनर्सच्या अगोदर आज या ठिकाणी हे जे बक्षीस तुम्हाला मिळणार आहेत ते म्हणजे आपल्या परिसरामधील मोठं दालन न्यू कृष्णा ज्वेलर्स यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यामध्ये चांदीच्या नाण्याचे जे मानकरी आहेत अगोदर त्यांची नावं मी या ठिकाणी पुकारतो. फक्त 2 मार्क 3 मार्क्स. कोणाचं सादरीकरण खूप चांगलं होतं, कोणाला रिस्पॉन्स खूप चांगला होता, कोणाचा विषय थोडा भरकटला, कोणी विषय खूप चांगला मांडला पण मांडताना थोडा प्रॉब्लेम झाला. 1 मार्क 2 मार्क्सने थोडंफार मागं पुढे झालेलं आहे. आणि 20 मार्क्स पैकी आपण या ठिकाणी 10-10 असे मार्क्स डिवाइड केले होते. त्यामुळे सर्वात पहिले निकाल वाचण्या अगोदर श्री विघ्नहर्ता गणेश मंडळासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. भव्य दिव्य असा हा चला खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन आज करण्यात आलं. त्यामध्ये आज ज्या चांदीच्या नाण्याच्या मानकरी आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यामध्ये आहेत सुवर्णा संजय बावरेकर, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. चांदीचं नाणं त्यांना मिळणार आहे, जिंकलेले आहेत. त्याचबरोबर मोनिका स्वप्नील टाकवाले, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. त्याचबरोबर कल्याणी वैभव काळे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. त्याचबरोबर ऋतुजा घोरपडे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. या चांदीच्या नाण्याच्या मानकरी आहेत. त्याचबरोबर सुरेखा गरगडे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. त्याचबरोबर चांदीच्या नाण्याच्या मानकरी गीतांजली गोरे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. त्याचबरोबर शारदा वायखिंडे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. ही सर्व मान्यवर चांदीच्या नाण्याच्या मानकरी ज्या अबसेंट होत्या त्या सेमीफायनल मध्ये एकेका गेमचे विनर आहेत. त्या देखील चांदीच्या नाण्याच्या मानकरी आहेत. त्या तिघी ज्या इथं नाहीयेत त्यांनाही चांदीचं नाणं आपण देणार आहोत. त्यामध्ये राधिका सोनवणे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. पूजा काळे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. जयश्री गाडवे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आणि निकाल 3रं बक्षीस अर्थात सोन्याची नथ 3रं बक्षीस पटकवलेलं आहे, ज्यांना 20 पैकी 15 पॉइंट्स मिळाले. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. मनीषा महाजन, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. टाळ्या जरा जोरदार. 3ऱ्या बक्षिसाच्या मानकरी सोन्याची नथ. यानंतर दुसरं बक्षीस आहे. दुसरं बक्षीस आहे, फक्त एका मार्कावरून हे बक्षीस मागं पुढे झालं. दुसरं बक्षीस मिळालेलं आहे कामिनी सोनवणे, जोरदार स्वागत करूया. उत्तम माहिती, भाषण छान, सटीकता, इसवीसनासहित तुम्ही माहिती दिली. आणि उभं राहता जरा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या होऊन जाऊ. संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून आतापर्यंत या महिला मंडळीने प्रत्येक गेम्स मध्ये सहभाग घेतला आणि कहते ना की लहरों से डरने से नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की, प्रत्येक गेम मध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर फर्स्ट प्राइज विजेत्या आहेत सविता सातपुते, जोरदार स्वागत करूया. मी म्हणलं तर टॅलेंट राऊंड मध्ये ज्यांनी पब्लिक जिंकली आणि सादरीकरण तगडं केलं, म्हणजे त्यांच्या सादरीकरणामध्ये डान्सही आला, पब्लिक रिस्पॉन्सही आला. प्रत्येक बीटवर सगळ्यांच्या टाळ्याही घेतल्या आणि गाणं अचूक गायलं होतं बीटवर, ठेकेवर. जोरदार स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद. ही आहे विजेत्यांची यादी. कोणाला काही अडचण असेल, काही आक्षेप असेल तर तुम्ही विचारू शकता. निकाल माझ्या परीने लावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हा पारदर्शक निकाल आहे. माझ्या समोर किंवा माझ्या सोबत
कोणीही नव्हते, मंडळाचे कोणी नव्हते. संगीता शिंगाडे पुढे गेलात ताई, चांदीच्या नाण्यामध्ये आहात तुम्ही, धन्यवाद. तर ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, चांदीचं नाणं तुम्हाला मिळणार. ऑब्जेक्शन घ्यायचं ते आत्ताच घ्या, उद्या सकाळ. नाही मीटिंग क्लास ना, त्या माणसानं काय केलं मलाच माहित नाही काय झालं. तुम्ही नक्की या, तुमचं स्वागत आहे. इथे मार्कशीट आहे, तुमच्या सादरीकरणावर मी टिप देखील नोट देखील दिलेली आहे. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. विशेषतः मी या ठिकाणी श्री विघ्नहर्ता गणेश मंडळाचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी मला अँकरिंग करण्याची संधी दिली. वेळ खूप झाला, 10 वाजेची आपली वेळ होती. आणि पुन्हा एकदा आभार. मी सद्दाम शेख आता आपली रजा घेतो. आपण पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.